अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वागतितं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदनम कंठाटोपी चमाला दंडकमलंडुधर कट्यांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थावतधारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापक ना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य. मग घेतेसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी एकुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी प्रभूत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटाता वंश नमिले कावी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरद प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपै हृदय स्थानी राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महादधोतीन पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करवावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्रे सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी
भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पाहतला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थाचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख्य करोनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रतारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा टाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तका प्रति जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस वास केला मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस तेथे राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी 12 वर्ष मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती त्यांची विशेष न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिशोध द्वितीयोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्रे सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामींचरणी ज्यांची भक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकात चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माझे वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्य अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठुनी बहुत वर्जिले सेवेकऱ्यांनी परीनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक विध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गुगृहाप्रती स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योगायागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी मात पसरली रूपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी एकुनी राव बोलला कायवानी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहलो नाही आता जाऊनी लवलाई
भेटू तया यतिवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिल कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ते पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ते पाऊली वंदिली षडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय अध्याय 4 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थी येती हाता स्वामी चरित्र गाथा एकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फैसले ऐसे आले कितीक भक्त अंतरी जे जे इच्छती ते ते यती राज पुरविती दृढ चरणी ज्यांची भक्ती त्यांची होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करिताती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हंसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेक एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्याशी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कारक म्हणती करू आता दर्शने चिवजन असंख्यात पातले ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे नाम मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते कोणी नवसाते करती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामीं पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटती मोडली जणांची गर्दी तो एकुणी सेवे करी संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांशी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुस्सित जना अवतरले यती वर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिशोध प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः
भवकानन वैश्वनारा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त खरा सदय तू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासे पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचारयसा पातला दिवानानी सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींशी तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपलागी परियेसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरुषी तरी मी आणि तयांशी निश्चय मानसी असो द्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली नृपतीसह सकळ जने त्या परी तात्याशी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामींचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरांतुनी स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वान्य करती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा ऐशी याने काही न झाले केले तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांशी मग लढविली एक युक्ती एकांत गाठुनी चोळप्पा प्रती त्याज लागी विनंत करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्व वशा चोळप्पाशी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सम्मान तेथे जाता होईल ऐसे कुनिया वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हारी नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा ऐकुत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुनी मजवर्ती बडोद्याशी चलावे। भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासोनी मल्हाररावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहवाया यत्न करूनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी
तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्र चित्त, काही उपाय न सुचेना। आता जाऊनी बडोद्याशी, काय सांगावे राजयासी, आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे। ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता युक्ती एक योजून न्यावे पळवूनी यतीसी। असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी, मेहनत घालून स्वामींशी तात्या साहेब निघाला। कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी। मग अपयशाते घेऊन बडोद्याशी आले परतून, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय। परी मल्हार राव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारती, कोण जातो स्वामींकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुनी हाव, आपण पुढे जाहला। तो येऊन अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवित। ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले। अरे बेडी आणूनी सत्वर, ठोकायाचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्याशी, तेथील कार्याशी सोडूनी। साहेबा विष प्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार रेखिले। हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोड हा। इति श्री स्वामी चरित्रे सारामृते षष्ठोध्याय समाप्त। शुभम भवतु। अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी ज्यांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म। वेदांत आवडे तयांशी, श्रवण करीती दिवसानिशी, हिरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशेती। त्यांशी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, भुवांशी शेवटी आणिले। रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे। ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी। पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींशी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे कुणी सत्वर यतिराज हासले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहून ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी। हा तो वेडा संन्याशी, भुरळ पाडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तींशी, याने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी,
पातुले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानती. नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जन, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली भुवांशी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांशी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळ होते जे पारशी, जागृत आली तयांशी, त्यांनी धरुनी बुवांशी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी, खदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांशी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, याशी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. भुवांप्रती पटली खून, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सददीत. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रमा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिभ्रादा सोडी. संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याशी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासोन, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करवावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयांस, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिली, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रियपत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करूनी, पूजा द्रव्ये घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अंती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत, सदा परिशोध प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणा विंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्रे सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने,
नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोटी नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवेक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामींचरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तिचे मन, म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीशी, तरी 10 सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करिता, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थोनिया स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधीपासूनी, ऐसे एकता वरदानी, समर्थतेतुनी उठले. यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करुणी येशी, चुकविले तुमच्या मरणाशी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी, खाना दिला फकीरांशी, आणि शेखनूर दर्ग्याशी, एकच कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामीराज आज्ञापित, बारीक वाटुनी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध, जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी, आले समर्थाच्या दर्शनाशी, घेऊन स्वामी दर्शनाशी, आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र, ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामींचरणी, कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्रे सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुनी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सरापी करीती, जनवागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरून आपणा पुढे येती, पाहुनी स्वप्नी ऐशा गोष्टी, उलासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर, विवेकशास्त्र तोडावा.
सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वत्रांशी निघाले सद्गुरु शोधाशी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मी कर्मी सदारत, ईश्वर भक्ती तैसाची. परितया नाही संतती, म्हणून उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांशी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हारी दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणूनी, गजाशी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार, दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर, जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणी, द्रव्य बहुत खर्चले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृतस्त, ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते राव बाजी, एके समयी ते सहजै दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून, दादा आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागशी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणितो. यज्ञ समारंभाच्या अवसरी, आम्ही होतो त्याचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिशोध प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले, बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात, यती रूपे श्री दत्त, वास्तव्य सांप्रत करिताती. परवी मुरगोडीचे विप्र, बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात, महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी, बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी, सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गाणगापूर, परमपावन स्थान ते.
बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले, नृसिंह सरस्वती पाऊले, प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठोनी, संगमावरी स्नान करूनी, जप ध्यान आटपोनी, मागुती येती गावांत. सेवकऱ्यांबरोबरी मागुनिया माधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करूनी, पुन्हा बैसती जपथ्यानी, असता जाता वासरमणी, संध्या स्नान करवावे. करोनिया संध्यावंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन, ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता, सोडूनी गृह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता, आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस, कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी, राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी, बाळप्पासी बोलली. तुम्ही भिक्षा घेऊनी, नित्य यावे आमुचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी, ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले, 2 दिवस तैसे केले, पोट भरोनी जेवले, परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी, बैसोनी तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, शरीर झाले कृश, निषेधिनी चित्ता चिंतास, सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्राक्तन, भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती, येऊन या दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री, ब्राह्मण स्वप्ने भितरी, येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित, कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान, परितेन जाहले पूर्ण, आणखीही काही दिन, क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी, बाळप्पा आले संगमाशी, वृक्षातळी ठेवून वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी, सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलता खालोनी, वृश्चिकेक निघाला. तयांसी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भितरी, पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांसी, मार्गावरी जाहले. चरण चाली चालोन, अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊन. नगरी रम्य देखिली, जेथे नृसिंह सरस्वती, यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र, तया क्षेत्रींचे महिमान. केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत, श्रोते सदा परिसोत. 11ाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भुभार, वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त, यती रूपे प्रकट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती, बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी, आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्री जवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सानिध्य पातले, अजानुबाहू स्वास्य वंदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पा ते धरोन, दृढ चरण धरियेले. येऊन या बाणावरती, श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांची अलिंगन, दिले त्यांनी प्रेम करून, बाळप्पावरचे प्रेम हेशा कृतीने दाविले.
त्या सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर स्वयंपाक करूनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयांशी बाळप्पा तेव्हा चालले या समय श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठोन षटकर्मा ते आचरोन घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांशी बाई आज्ञा करी येसी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसांत भांडणे होत सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दितले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावे लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिन समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयांतुनी उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी धारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी कुलदैवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्य मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण तयांचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयांती टाकिल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोडहा श्री राजाधिराज योगीराज
श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु। अध्याय 13वा श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसे उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तुने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची। स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटते तयासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होतो तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले। तैपासून बाळप्पाशी त्रास देत अहर्निशी गाऱ्याने सांगत समर्थांशी बाई ते शब्द वाढिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जागला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयाशी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिराजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीचे या मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी, हेसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयाशी, तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे कुणी उत्तर आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे कुणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेई जे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची एकूणी कृती राग आला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावी राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत। एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी, तयाची करून या जोळी समर्थे करी घेतली। अल्लख शब्द उच्चारीला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। जोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली। जोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा फिटले तुझे ऋण, स्वस्त आता असावे। पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी, परी न आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळप्पासी दूर केले बाईशी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ। ते कुणी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणाची म्हणती जावे येथुनी। आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथुनी, याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येतो त्यासी आसन दाखवावे। बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर,
तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्भ भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसे करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करुनिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणा प्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्बे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीसी भिवनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे हे कुणी उत्तर बर्वे मनी समजला. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतूनी. बाळप्पा बोलले तयाशी द्रव्याशा नाही आम्हापाशी. आम्ही निर्लोभ मानसी. स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चयाने भक्ती. तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परम पावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपून मग बसवावे आसनी. भक्ती धरुनी स्वामींचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुनी नमन एकाग्र करुनी मन. घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावोनी. सुवासिक कुसमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य. नैवेद्य कारणे स्वामींच्या षडोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी स्वामी सेवा. जय जय अगहरणा परत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जय पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुखही नित्यती शिनला ख्याती वर्णिता.
दृढ ठेविला चरणी माता, रक्षावे मसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय दे जय सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन, इहलोकी सौख्य देवन, परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावावया पैल तीर, त्वन्नाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना, न भादो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण, द्यावे मद सुख साधन, अज्ञान तिमिर निर्सोन, ज्ञानार्क हृदयी प्रकटोपे. शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण, न्याय मार्ग अवलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुनी समर्था. असोनी या संसारात, प्राशीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषेनी तत्वता, वरद प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण, विधियुक्ते करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ, ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता, तीही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता एकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही अहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ्य व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नवरेची. सर्व कामना पुरवणी, अंती धाविती सुरभुवन, जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेळे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांशी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात, बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिडला बहुत, दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत, सहजवना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर येती राज. कंटकशय्या करोनी, तीवर केले शयन, ऐसे नवल देखून, लोटांगण गालितसे. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्री चरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे. पाहुन या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेविती, तात्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्री चरणी, मन जडले ते पासुनी, राहू लागला निषदिनी, स्वामी सानिध्य आनंदे. मग बसप्पाची कांता, एकूण येशी वार्ता, करी तसे आकांता, म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्याशी, म्हणे सोडिले संसाराशी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामींचरणी आसक्त, जनापवादान भीत, नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची.
तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान, पादस्पर्श स्वर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहून आयशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसा बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळून सर्पा त्वरित, सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले, तेथून या परतले, सत्वर ग्राम माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी, तेथे आपले अंगवस्त्र, बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त जाहला, ऐसे नवल देखुनी, चकित झाला अंतकरणी, माथा ठेविला स्वामीं चरणी, प्रेमाश्रूंनी नयन वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे, असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत, सदा भाविक भक्त परिसोत, पंचदशोध्याय गोडहा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त, होरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला, जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, एकता त्यांचे चरित्र महादोष जातील, प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंद होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने, कोकणांप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची, ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयाचे माता बंधू राहती, मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार, त्यात तोटा तया आला तयांसी, एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामींते, जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन, हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता, त्यात आपणा नुकसान सत्य येईलैसे वाटले, त्यांनी काढली एक युक्ती, बोलावून पंडिताप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हांपासी, फिर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेल आमुच्या, तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना, तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो पेढीवरी, अफूचा भाव वाढला, व्यापारांत नफा जाहला, हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे, अक्कलकोटी स्वामी समर्थ, सांप्रतकाळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही, गजानन हरिभाऊ पंडित, त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने, तेव्हा समर्थे तयांशी, शिवराम मारुती ऐसी, नामे दिदली त्रिवर्गांसी, अनेक मंत्र दिदले, पंडिता रामा म्हटले, गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप, मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांशी 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते एका, श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाचे आनंदाते पारावार नसेची, दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ, श्लोक आकाशात पतितं तोय, यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति, संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन, एक मंत्र उपदेशोन, केले पावन तयाते, श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव,
300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहून, त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले त्या लागूनी, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईशी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त ठेविती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी खपणी जोडी समर्थे तयासी दिदली. ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर. त्या आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ता तुवी न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसे. सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करूने ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करीत बहु आकांता घेत उर बडवणी. विनविते कर जोडूनी अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे ऐकुनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेची. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंगेत समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमर मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुनी. तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून. याशी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर तयांसी देव मामले द्वार. सर्व लोक बोलती. ऐसा विचार करूनी पोटी आल्या दर्शना उठा उठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकुनिया देव मामलेदार हासुनी उत्तर देती सत्वर. त्यासी पिशाच्य लागले थोर माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताचे जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जागले. मठ होता कामाठी पुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तनीने. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीश स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी हे केले वर्तमान.
पाहुनी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांशी लावी येले स्वामी भक्तीशी धन्य धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्री चरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा मनोनी नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाशी पाहुनिया स्वभक्ताशी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्या प्रती मनातील खून सांगती एकूणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उद्दिकान ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणेसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे पाहुनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बेसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावी काही मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नशे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुनी विनवित समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरुनी यथार्थ ठेवली ती उडुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुनी परिगंधन लाविती भोजनातेन उठती धरणीवरी अंग टाकीती
कोणा संगेन बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजर. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्था ते. सुता आपला भक्त असूनी अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्ला गेले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळाशी ओढुनी बळेची मंगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदैती दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात कोणी योग्य दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखराशी, अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट, वारंवार समर्थ म्हणती काकूबाई लागुनी. लपवून ठेवले विटेसी ती दिल्ली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता, स्वामी सुतगत झाला वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला, काकूबाईने तयासी आणविले आपणांपासी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाल यासी, आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञान तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठवले केजप्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती त्यासी मुंबईसी पाठवती, ब्रह्मचारी आज्ञा करीती याची स्थापा गादीवरी. दादासी करूनी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोडी निशान, ब्रह्मचारी दादासी उपदेशेती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चिले आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते.
धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहुन वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय मनोनी समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले। कोणी ऐशा वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळपीटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनवले गोसावी कपनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेशी ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थासी हसू आले अधिकच कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयाशी अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण एकुणी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासुनी पुत्राचे एकुणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मंग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत अष्टोदशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 19 श्री गणेशाय नमः। एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आनंद क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकुनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्रा भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन असो झाली या काही वेळ समाधी उतरोनी तात्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी सददित झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठोनी या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती तेथीच वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पळोनी ती असी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने
एकुणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांसी ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले ज्याच्या चित्ता दर्श राहते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी. परितो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेची. आला पर स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामींचरणी. भजन पूजन निषदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले जडकरी. उभा राहिला काळधुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा असे आज अंत. त्यासी त्या न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नका. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहून आश्चर्य करती धन्यता तो वर्णिता ती. बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध प्रेमळ भक्त 19वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा. जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसी. गृहस्थ आला दर्शनासी समर्थांच्या पातला. करुनिया श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थे त्या ते वदती हास्यवदन करुनिया. फकीरा ते देई खाना. तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करुनी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले त्या ते. फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्य करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशांक झाले ते दवा. म्हणे यवन यती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखून श्री समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक पानात पात्रावरी बैसला. त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल.
स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबईसी आला, उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती, वारंवार स्तुती करीती स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा एकुत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतो. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्य 21वा. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करवावा, भक्तजनां कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जडदेह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला त्रिन प्रहर, चतुर्थ प्रवाहाचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते दवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुणी आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जड मुढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांची स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाहले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवस्थावन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसी. श्री गुरु कर्दळी वनांतून आले, स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्त जनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राव राजा बडोद्याशी, त्याने न्यावया स्वामींशी. पाठविले कारभाऱ्यांशी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोण प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यांची केले दुःख मुक्त, 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले 10माध्यायात. ते एकता पुनीत, श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैस्याची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपला. भक्ती मार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध, 18व्यात वृत्त त्यांचे.
वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूप सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्यांसी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजिन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीश पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला त्यांशी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करोन आला घेऊनी विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काळ घालोनी चरणी ठेविला बाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण। यानंतर आपल्याला श्री गणपतीची श्री स्वामी महाराजांची आरती करून पोथीला नैवेद्य अर्पण करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।